तसे मी आज फिरायला चाललेलो आहोत. तसे तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलला सपोर्ट करा. असेच आपल्या ब्लॉग कंटिन्यू आपण घेऊन येणार आहोत. ते तुम्ही पाहू शकता आपण चंदनापुरी घाटामध्ये आहे. तसेच आपण पाहू शकता आपल्याला आपण जाणार आहे. आपण एकच ट्रॅव्हल करणार आहे. पाहू शकता तुम्ही. चला मग पाहू कुठं काय बघा भेटत ते. चला मग डायरेक्ट कंटिन्यू. आणि आपल्याला खाली जायचं आहे. आपण गाडीवरून खाली आलेलो आहोत. आपल्याला दगडबाबापाशी आपण आता आलेलो आहोत. दर्शन घेऊ मग आता पुढं परवाच आपला ट्रॅव्हल करू राहिला त्याच्यामुळे आपण येतात पुढे जाऊ. हे बघू शकता एक मंदिर आहे आतमध्ये दगडबाबा यांचं देवस्थान. ते आपण दर्शन घ्यायसाठी आता आलेलो आहोत. आपण आता दर्शन घेऊन झालेलं आहे. आता पुढं आपल्याला कसं व्ह्यू थिएटरला दाखवणार आहे. आणि आता पुढं आपण परत देव आहे ते दगडबाबा. हे देवापाशी आपण आता दर्शन घेऊन झालेलं आता पुढे आपण आपल्याला काही फुलं पण बघायला खूप छान मध्ये आपल्याला भेटलेले आहेत. तसे आपल्याला आपण तिथे गाडी लावलेली आहे. तसे आपण चाललं आता पाहू शकतो. आवेश कडेलाच आपल्याला देवस्थान आहे. हे पाहू शकतो आपल्या इकडं पण काय देवीची मूर्ती नंदी पण आहे. त्याचे महादेवाची पिंड आहे. ते पाहून पाहू शकतो आपण ते दर्शन घेऊ. त्या दर्शन आता झालेलं आहे घेऊन. हे बघू शकता इकडं पण काय बघायला तर मला इथे येऊन लय भारी वाटलेलं आहे. तसे आपण हे पाहू शकता खूप छान असं देवस्थान थंड ठिकाण आपल्याला संगमनेर तालुक्यामध्ये चंदनापुरी घाटाचे खाली आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. तर दर्शन झालेलं आहे. आता पुढे आपण प्रवास करू. चला मग कंटिन्यू. करत घाटाची वर आलेला आहोत. तसेच आपण बघू शकता आपण किती खूप छान असं तुला बघायला भेटलेले आहेत आपल्याला. आणि आपण आता देवापाशी जाऊ. कोणत्या देवा आपण ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याला मग हे बघू शकता फुलांचं हे फुलं आपल्याला भेटलेलं आहे बघायला. गुलमोहरीचे झाड आहे. त्याला मकार फुलं आलेले आहेत. आणि तसंच आपल्याला ते साईडला पण आपल्याला देव आहे. ते पण पुढे प्रवास केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता पुढे चाललेला आपण तसेच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये खूप छान असं बघायला आपण आलेला आहोत. भक्तिशक्ती मंदिर आहे. त्याचं दर्शन घ्यायला आणि कसं ते तुम्हाला दाखवणार आहे. हे पाहू शकता आपण भक्तिशक्ती हे दर्शनासाठी देवासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला भेटायचं भक्तिशक्ती पीठ मंदिर लय मोठं मंदिर आहे. तसंच आपण आतमध्ये पण पाहू शकता. आतमध्ये प्रवास केलेला आहे. त्याला मग आपण दर्शन घेऊ. मला दाखवू. खूप छान असं पद्धतीनं आपलं मंदिर पण बघायला भेटलेलं आहे. तसे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या माग आपल्याला शिवाजी महाराजांचे काही पुतळे पण ते पण बघायला भेटतात. चला आपण दर्शन घेऊ मग पुढे जा. मंदिरात गेलो आपल्याला 3 देवांचं बसलेले देव काय भेटतात. त्यांची शक्तीपीठ नाव पकडले शक्ती भक्ती त्यांची ज्यांनी भक्ती केली होती त्यामुळे आपल्याला
बघू शकता आपण इथं मंदिरात आपण आलेलो आहोत. पाहू शकता आपल्याला आपण परमिशन केलेली आहे. आता पुढं आपण काढू शकतो. चला मग आता असंच पुढे काढत जाऊ. त्यांनी देव म्हणून त्याचं नाव काढलं शक्तिभक्ती पेट त्यामुळे आपल्याला दिसायला खूप छान असते. तीन देवांचं दर्शन झालं पाहायला पण खूप छान असतं भारी पाहायला भेटलेलं आहे. हे पाहू शकता आपल्याला मध्ये आपलं श्री दत्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये. आणि तसंच आपल्याला उजव्या हाताला विठोबा रखुमाईचे दर्शन झालं आहे. शेवट आपल्याला ते त्यागल्या साईडला शिव महाकाल आपल्याला महादेवाचं दर्शन झालेलं आहे. ते पाहू शकता आपण इथं आपल्याला कासा पण आपल्याला आहे बघायला. पाहू शकता बाहेर आलेला आहोत. आपल्या इथं काही शिवाजी महाराजांचे पुतळे ते पण आपण बघण्यासाठी बघू आता. तसेच बघू शकता आपल्याला मला इकडे येऊन लय खूप छान असं वाटलेलं आहे. आपण पाहू शकतो आपण दर्शन घेऊन आता बाहेर तर आलेला आहोत. पण बाहेरचा परिसर पण खूप छान असं पद्धतीने पाहायला भेटलेला आहे. चला मग असंच पुढं बघत आपण जाणार आहोत. हे पाहू शकतो हे फुलं आपण खूप छान असं पद्धतीने आपल्या पाय भेटले. भारी वातावरण पण आपल्याला इथं बघायला पाहिजे. आपण तसंच आपल्याला आता इथं आवडलेलं आहे. आपल्याला आता पुढं आपल्याला निघायचं आहे. चला मग असंच तुमच्यासाठी पुढचं पण हे बघू शकता आपण सिन्नरमध्ये शक्तिपीठ आहे. शक्तिभक्तीपीठ हे बघण्यासाठी आपण पाहिलं होतं. ते पाहू शकता पाठीमागं बरेच झाडं आणि फुलं पण वेगवेगळे पद्धतीने आपल्याला पाहायला भेटले. आपण दर्शन करून बाहेर बसलेला होता. बाहेरचा निसर्ग पण बघणारा खूप छान असा निसर्ग आपल्याला पाहायला भेटलेला आहे. चल मग पुढं बघत आपल्याला इथं बघून आता लय खूप छान असं वाटलं आहे. आता आपण आता पुढं आपला विठ्ठल ब्लॉग शेवट करत आहेत. तसं झालं मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन पण दाबा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये